नमस्कार. आयुष्य हे एकदाच आहे. पुनर्जन्म कुणी पाहिला आहे? म्हणून मीपणा नको. सर्वांशी प्रेमाने राहता आलं पाहिजे. सोनं वितळलं की दागिना बनतो. माती नरम झाली की शेती बनते. पीठ नरम झाले तर पोळी नरम बनते. अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात जागा बनते. दररोज एकमेकांची विचारपूस का करायची? उगीचच मनात डोकावणारा एक प्रश्न. त्याचं काय आहे? केवळ एकमेकांची विचारपूस केली, ख्याली खुशाली विचारली तरी सध्याच्या काळात अनेकांच्या मनाला उभारी मिळते. त्या दिवशी का होईना थोडाफार मानसिक आधार मिळतो. अर्थात ते सर्व काही समजून घेण्यासाठी आपल्याकडं संवेदनशील मन असलंच पाहिजे. संपत्ती आणि संस्कार यामध्ये संस्काराचे मूल्य हे नेहमीच जास्त असते. कारण संपत्ती असेल तर फक्त विल तयार होते आणि जर संस्कार असतील तर गुडविल तयार होते. सत्य आणि असत्य या दोन्हीमध्ये फरक आहे फक्त अ या अक्षराचा. पण एकामुळे आयुष्याची घडी बसते तर दुसऱ्यामुळे तीच घडी विस्कटते. मनातील माणसं आणि पायातील बूट इजा करत असतील तर समजून जायचं ते आपल्या मापाचे राहिलेले नाहीत. जी व्यक्ती नेहमी फक्त आपला नफा आणि नुकसान याबद्दल विचार करत असते ती व्यक्ती कधीच आपला दोस्त किंवा जिवलग बनू शकत नाही. इंसान की खूबसूरती तो हमेशा उसके दिल और ज़मीर में होती है. लोग बेवजह ही उसे शक्ल और कपड़ों में टटोलते हैं. नवतीचं लेणं म्हणून झाडावर डौलानं मिरवणारं हिरवं पान रंग पालटताच झाडही त्याला अलगद खाली टाकतं. जीवन जगत असताना कौतुक आणि टीका या दोन्हींचाही स्वीकार करा. कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांचीही गरज असते. माफी मागणं आणि माफ करणं म्हणजे आयुष्याचा भार हलका करण्यासारखंच आहे. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. जीवनात मिळणारं यश कधी कायम नसतं, तसंच अपयश सुद्धा कायम नसतं. त्यासाठी आपण इतके प्रयत्न केले पाहिजेत की आपला प्रयत्न हाच एक इतिहास होऊन जाईल. समर्थक कमी झाले तरी चालतील, पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये. कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो. 4 लोक काय म्हणतील हा विचार त्या 4 लोकांनाच करू द्या. जगणं सोपं होईल. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे. लहान विचार संशयाला जन्म देतात आणि मोठे विचार समाधानाला. जर आपण ऐकायला शिकलो तर आपण सहन करायला शिकतो. आणि जर आपण सहन करायला शिकलो तर आपण जगायला शिकतो. खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. जीवनात कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांची वाटणी करताना सुरुवात स्वतःपासून करावी. तरच विश्वास व सन्मान वाढतो. आयुष्यात त्याच गोष्टी कराव्यात ज्या आपल्याला आवडतात. लोकांचा विचार करीत बसलो तर आयुष्य असंच निघून जाईल. प्रत्येकाची वेळ असते तोवर त्याचा खेळ चालतो. नात्यांची गंमत असते. नेहमीच्या कौटुंबिक नात्यांशिवाय काही नाती जोडली जातात. काही नाती कारणपरत्वे तात्पुरती ठरतात. काही नाती जपली जातात
तर काही नाती मुद्दाम जपावी लागतात आणि काही नाती आपोआप जपली जातात. अशीच नाती मग आयुष्यभरासाठी सोबत करतात. नाणी नेहमी मोठा आवाज करतात, मात्र नोटा अतिशय शांत असतात. ज्यांना अधिक किंमत असते ते कधी ओरडून सांगत नाहीत आणि ज्यांना फारशी किंमत नसते तेच मोठमोठ्याने आपले महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतात. जपणं आणि साठवणं यात खूप अंतर आहे. साठवली जाते ती संपत्ती आणि जपली जातात ते आपली माणसं. बुराई वो ही करते हैं जो बराबरी नहीं कर सकते. बस एक तजुर्बा लिया है ज़िंदगी से. अपनों के नज़दीक रहना है तो खामोश रहो और अपनों को नज़दीक रखना है तो कोई भी बात दिल पर मत लो. प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. आपल्याला मानसिक त्रास तेव्हाच अधिक होतो जेव्हा आपली बाजू सत्य आणि बरोबर असूनही ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. कोणीही जर विनाकारण आपल्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल, तर आपण फक्त शांत राहायचं. कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते. समय एक ऐसी चीज़ है जो गिनते रहेंगे तो कम पड़ेगा, उपयोग करेंगे तो वृद्धि होगी, संग्रह करें तो हाथों से निकल जाएगा, पर संभाल लेंगे तो यह आपका हो जाएगा. दुनियेतलं सर्वात मोठं न्यायालय आपलं मनच असतं. खरं काय आणि खोटं काय त्याला अचूक माहिती असतं. दुनियेतल्या सगळ्या पदव्या मिळवल्या, सगळी कौशल्य संपादन केली, पण जवळच्या लोकांचं दुःख, वेदना जर समजत नसतील, तर त्या समजून घेता येत नसतील, तर त्या पदव्या आणि घेतलेलं शिक्षण सर्वच व्यर्थ आहे. परमेश्वर आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही उद्देशानेच आणत असतो. कोणी आपल्याला केवळ आजमावून जाते, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते, कोणी वापर करून जाते, तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते. जीवनात कठीण परिस्थितीसुद्धा एका वॉशिंग मशीनसारखी असते, जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळतेसुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, अधिक चमकदार झालेलं असतं. सुखाच्या शोधात माणूस आयुष्यभर वणवण फिरत असतो, पण दमल्यावरच त्याला जाणीव होते की समाधानातच सुख आहे. नाती, प्रेम, मैत्री तर सगळीकडेच असतात, पण परिपूर्ण तिथेच होतात जिथे त्यांना आदर आणि आपुलकी मिळते. कोणालाही न दुखवता जगता आलं पाहिजे याच्यासारखं सुंदर कर्म नाही. आणि ज्याला हे कळलं त्याला वेगळं पुण्य कमवण्याची गरजच राहत नाही. वेळ जेव्हा पलटते तेव्हा सर्व काही पलटते. त्यामुळे चांगली वेळ असते त्यावेळी गर्व नाही करायचा आणि वाईट वेळ येईल तेव्हा धीर नाही सोडायचा. उत्तम स्वभाव आणि प्रामाणिकपणा हे माणसाचे कधीही न संपणारे धन आहे. भावना महत्त्वाच्या असतात. ज्याला त्या समजतात तो समोरच्याला कधीच दुखावत नाही.
एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची, त्यागाची अनेक वर्ष असतात. धन्यवाद.